मध्ये देखील यांचा आवाज ऐकायला मिळतो. येस, ओव्हर टू प्रदोज. यस सर, थँक्यू रिवल म्हात्रे सर. सुकापूर प्रीमियर लीग सरपंच ट्रॉफी 2025 हे दमदार पर्व आणि याचा पहिला दिवस खरं तर आपण एन्जॉय करतोय. आणि तिसरी मॅच खरं तर आपल्या भेटीला आली आहे. जयगड हरिकेन्स आणि रायगड किंग्स या दोन संघादरम्यान ही लढत खरं तर रंगताना इथून आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला खरं तर आपण पाहिलं जयगड हरिकेन्स टीमनं आणि बॅटिंगचा निर्णय अगदी स्वीकारला गेलाय. 4 षटकांचा सामना. आता किती धाब्यांचं डोंगर उभारलं जाईल, किती धाब्यांचं टार्गेट खरं तर पहिल्या 4 ओव्हरमध्ये सेट केलं जाईल हे मात्र आपण पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर 2 ऑफिशियल बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. प्रशांत कांबळे स्ट्राईक एंड वरती आणि रोहित कांबळी नॉन स्ट्राईक एंड वरती असे 2 ऑफिशियल बॅट्समन सलामीचे मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखल झालेत. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. सामन्याला केली जाईल सुरुवात. काउंट्स डाऊन 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल इथून मात्र गोलंदाज होईल सज्ज. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक घेऊन आलाय. खरं तर आपण पाहतोय नितीन गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. पहिला बॉल ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न. अगदी वेगानं हा बॉल ट्रॅव्हल केला. खरं तर कोणताही नंबर इथून येत नाहीये आणि क्रिकेटमध्ये ज्या चेंडूवरती नंबर येत नाही आणि त्याला मात्र निर्धाव चेंडू असं घोषित केलं जातं. यस, डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं खरं तर सुरुवात केली जाते. यस, स्कोरिंग मध्ये जोडले जातील गुणलेखक आमचे प्रवीण शेलक्या. यस, ऑफ साईडला आपण पाहतोय हा फटका. डीप पॉइंटला जागा बनवली. चेंडू ट्रॅव्हल झालाय दन 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 करीत. हा येतोय चौका. थँक्यू डीजे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि त्यानंतर त्यांचं संगीत खरं तर आपण पाहतोय डीजे नितीन यांच्या माध्यमातून. चौकारानं इथून मात्र अकाउंट ओपन केलं जाते, खातं खोललं जाते. श्री गणेशा इथून मात्र टीमचा केला जातोय. डॉट बॉल आलाय. पहिला आला डॉट, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर एकच सुरेख असं कमबॅक नितीन याच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. एका बाजूला आपण पाहतोय जयगड युरिकेन्स आणि एका बाजूला रायगड किंग्स. या संघादरम्यान पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी फंबलिंग, थोडीशी मिसफिल्ड तिथे पाहायला मिळते. जिथे होती धाव एकेरी रूपांतर केलं दुहेरीमध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेनी धावसंख्या 6 या आकड्यावरती खरं तर पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना जयगड युरिकेन्स टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आणि त्यानंतर रायगड किंग्स. अशा 2 संघादरम्यान आजच्या दिवसातील ही तिसरी लढत आपल्या समोर रंगताना. रिव्हर्स शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा इथून कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल येईल, कुठलाही क्रमांक येत नाहीये. आणि यस, एका चांगली सुरुवात खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले P1च्या षटकामध्ये नितीन याची खरं तर आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासून अगदी आपण सागरदादा सामने पाहतोय. खरं तर ही खेळपट्टी गोलंदाजी करिता साथ चांगली देते. इट्स अ नो बॉल. हाईट फॅक्टर अगदी उंची जास्त आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा. हा चेंडू खराब आहे. नो चेंडूवरती मिळेल फ्री हिट. 1+1 या धावा मिळतील 2. धावसंख्या जाऊन पोचली बिन गडी बाद 8 या आकड्यावरती. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यस, अगदी जशी वेळ तसं संगीत सातत्यानं डीजे नितीन यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. खरं तर ही चपलता, अगदी बऱ्याच वर्षांचा अनुभव, एक्सपिरियन्स आणि त्यानंतर तो अनुभव इथं मात्र सिद्ध करत असताना यस डिक्लेअर आली आहे. डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल धाव मिळेल.
एका सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल आणि अशा रीतीनं षटक क्रमांक पहिलं होईल समाप्त. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा P1चं षटक आणि ज्यामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज नितीननं त्या म्हणजे तब्बल फक्त आणि फक्त 9 धावा. देऊया संधी पुन्हा एकदा DJ नितीन यांना. जय शिवराय. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता मित्रांनो. नाही कुणापुढे झुकला, नाही कुणापुढे वाकला, असा मर्द मराठा माझा शिवराय एकला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सुकापूर आणि या क्रीडांगणावर रंगणारी SPL सुकापूर प्रीमियर लीग आणि सरपंच चषक. बघा महत्त्वाची अनाऊन्समेंट आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकावे लागतील. जर तुम्ही 16वा 1 मिनिट जरी तुम्ही एक्स्ट्रा घेतलात तर तुमच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जे 6 प्लेयर 30 यार्ड सर्कलमध्ये असतात ना, तिथे 7 प्लेयर ठेवावे लागतील. एक महत्त्वाची सूचना आहे. योग्य दिलेल्या वेळामध्ये तुम्हाला मॅच संपवावीच लागेल. ही सुरुवातीपासून आमची टीम मॅनेजमेंट तुम्हाला सूचना करीत आहे. याकडे लक्ष केंद्रित करा. यस, टाइम आलं रीतून केलं जाते खरं तर आपण पाहतोय, कारण वेळ मित्रांनो कधी कोणावर थांबत नसते. अगदी वेळेकरिता आपल्याला थांबावं लागतं, परंतु वेळ मात्र कधी थांबत नसते. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा, स्पीडअप करा, कारण 9 मॅचेस खरं तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय स्वागत म्हात्रे. अगदी याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल खरं तर फेस केला फलंदाज आपण पाहिला प्रशांतनं. इथे सिंगल आली आहे आणि दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे डबल डिजिट 10. 10 धावा खरं तर धावपटलावरती. सलामीची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग एका बाजूला आपण पाहतोय रोहित, याला आपण पाहतोय ऑफ साईडला हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फील्ड केला जातोय आणि तदनंतर मात्र 2 धावा इथून वेगानं कंप्लीट केल्या जातात. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरसावेल. 12 या आकड्यावरती खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख असा फटका आपण पाहिला, परंतु तदनंतर तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. बॅटची एज घेऊन बॅकवर्ड साईडला डिक्लेअर झोन मध्ये हा फटका ट्रॅव्हल होईल. याचं पंच इथून आमच्यापर्यंत पोहोचवतील. एक सिंगल धाव टीमच्या अकाउंटमध्ये, संघाच्या खात्यामध्ये, स्वतःच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे बिनगडी बाद 13 धावा धावपटलावरती. रोहित कांबळे आणि प्रशांत कांबळे अशी सलामीची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती अद्याप प्रशांत कांबळे यांना आपण पाहतोय उजव्या हाताचा खेळाडू आणि तदनंतर स्ट्राईक एंडवरती खेळ साकारताना ऑफ साईडला फटका सुरेख आहे, परंतु आउटफील्ड खराब आहे. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू होतोय ट्रॅव्हल, मिळते सिंगल. धावसंख्या थोडीशी पुढे सरसावताना टोटल आपण पाहतोय 14 धावा धावपटलावरती. सुकापूर प्रीमियर लीग सरपंच ट्रॉफी 2025 हे दमदार आयोजन खरं तर आपण पाहतोय. मुख्य आयोजक स्पर्धेचे महेश दादा पाटील, राजेश दादा पाटील, रुपेश दादा पाटील आणि त्यांचा बराचसा प्रेम आमच्यावर राहिलाय आणि अगदी त्यांच्या माध्यमातून निमंत्रित केले गेले. इथून पहा क्लीन बोल्ड एष्ट्या उद्ध्वस्त. ज्या पार्टनरशिपला अगदी मैदानाच्या बाहेर फेकायची गरज होती ती पार्टनरशिप मात्र तोडून दाखवली. गोलंदाज आपण पाहतोय स्वागत म्हात्रेनं. पहिला धक्का बसला बॅटिंग टीमला. रोहित कांबळे बॅक टू द डगआउट. निश्चितच दांडी गोल, कारण पॉवरफुल आहेत सध्या गोलंदाज आपण पाहतोय स्वागत म्हात्रे. सुमित कांबळे न्यू बॅट्समन, सुमेध कांबळे न्यू बॅट्समन इन ऍक्ट नंबर 3. खरं तर 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झाला. बॅटिंग करत असताना जयवड
हरिकेन्स टीम कडून सुमेध कांबळे हा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा अगदी होईल सज्ज. सफलता मात्र अगदी आपल्या नावावर लावली गेली आणि गोलंदाज आपण पाहतोय स्वागत मात्रेचा हा अंतिम बॉल शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हर मधील. शॉर्ट पिचचा बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न परंतु इथे सक्सेसफुल ठरत नाहीये. यस षटक क्रमांक दुसऱ्या समाप्त होईल. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती खरं तर आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची धाव संख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली 7च्या सरासरीनं 14 धावा दापटलावरती. थँक्यू डीजे. 2 षटकांचा अद्याप खेळ झाला समाप्त आणि ज्यामध्ये धावा जमल्यात खरं तर आपण पाहतोय तब्बल 14 धावा दापटलावरती. थर्ड ओव्हर मध्ये प्रणय याचा वापर केला जातोय. अगदी तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिलं सत्र तिसरी मॅच आणि प्रणय आलाय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. प्रशांत कांबळे मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. जजमेंट थोडंसं चुकलं आणि तदनंतर चेंडू मात्र इथून सेफ लँड होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न खराब कॉलिंग आणि इथे पहा डायरेक्ट हिट. फलंदाज होईल बाद. अगदी 2 कंप्लीट झाल्या होत्या. तिसरीचा प्रयत्न केला. प्रयत्न फसला. धक्का बसला. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहतो इथून सुमेध मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. अगदी जशी वेळ जसं टाइम आणि तसं संगीत मात्र डीजे नितीन यांचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण बऱ्याचशा वर्षांपासून या क्षेत्रामध्ये ते अगदी आहेत. मग बराचसा कालखंड त्याने गाजवलाय आणि अद्याप सुद्धा गाजवत आहेत. न्यू बॅट्समन खरं तर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती प्रथमेश जाधव दाखल झाला नॉन स्ट्राईक एंड वरती. हा खेळाडू पाहायला मिळेल. रिव्हर्स शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा इथून संपर्क नाही आणि इथून वॉर्निंग केली जाते खरं तर 1 बाउन्सची गोलंदाजाला पंचांच्या माध्यमातून आणि त्यानंतर हा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावा संख्या आपण पाहतोय इथून 16 धावा दापटलावरती. राईट आर्म राऊंड द विकेट ना हा बॉल फटका चांगला आहे. अगदी क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू ट्रॅव्हल झालाय अक्रॉस द बाउंड्री लाईन. 1 बाउन्स चौकार. यस इथून आपण पाहतोय फलंदाज प्रशांत कांबळे खरं तर मागील बॉल डॉट झाले होते आणि तदनंतर अगदी फिल्डिंग पोझिशनचा अभ्यास केला आणि अगदी गॅप पाहिली. तदनंतर फटका एक्झिक्यूट केलाय. हवेमध्ये बॉल आहे परंतु नोमॅन झोन मध्ये चेंडू लँड होईल आणि तदनंतर डिक्लेअर झोन मध्ये ट्रान्सफर होणार. मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या सहाय्यानं सिंगलच्या मदतीनं टीमची धाव संख्या जाऊन पोचले 21 धावा धावपटल्यावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रणय याला आपण पाहतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि आणखी 2 चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे. आणि नंतर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अगदी आयोजक असतील मग जनार्दन काका पाटील यांचा सुद्धा आम्ही इथून निश्चितच उल्लेख करू. खरं तर पोलीस पाटील सुकापूर गावामध्ये असं दायित्व शासकीय कामगार आहेत आणि मग वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं बरंचसं नाव बराचसा दान धर्म मग कुठेही काय कार्य असो त्यांच्या माध्यमातून खरं तर दान धर्म आपल्याला पाहायला मिळतं. असं जनार्दन दादा पाटील यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. हा बॉल आपण पाहतोय
हा बॉल आपण पाहतोय अगदी नो चेंडूचा इशारा आलाय. अगदी बॅट सुद्धा या चेंडूवरती पोहोचली नसती खरं जर पाहायचं झालं. अगदी बॉल हातातून सुटला या गोलंदाजाच्या. यस, फ्री हिटची संधी उपलब्ध होईल. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती खेळ साकारताना प्रथमेश जाधव याला. फ्री हिटची संधी, आता संधीचं सोनं केलं जाईल का हे पाहणं मात्र इम्पॉर्टंट आहे. शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु फायदा उचलता आला नाहीये. यस, डॉट बॉल येईल आणि त्यानंतर षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं होईल समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 22 रन्स, 22 धावा धापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ टू डीजे नितीन. थँक्यू डीजे. स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेश दादा पाटील खरं तर मॅचचा आनंद घेत असताना सकाळपासून त्यांची बरीचशी मेहनत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर महेश दादा पाटील असतील, राजेश दादा पाटील असतील, अगदी मुख्य आयोजकांची भूमिका. कारण अगदी स्पर्धा उभारणं म्हणजे काही सोपं काम नसतं. मग बरीचशी मेहनत अगदी स्पर्धेच्या आधीपासून करावी लागते आणि त्यानंतर सर्व मेहनत करून खरं तर यशस्वीरित्या ही स्पर्धा मात्र इथून रंगताना आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव, वॉटर बॉलिंग, चौथं षटक आपण पाहतोय. स्लॉगवर मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं हाणामारीचं षटक आणि त्या षटकामध्ये कामगिरी काय सुरेख चालू आहे. गोलंदाज आपण पाहतोय मयूर धर्माधिकारी यांची. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. खरं तर सलामीचा फलंदाज प्रशांत कांबळे अद्याप स्ट्राईक एंडवरती ऑन साईडला डीप मिड विकेटला जागा बनवली. फटका येत नव्हता, परंतु अगदी आता पाहिलं बॅटच्या रडारमध्ये घेतला आणि डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमा पार चौकार. चार धाव्यांच्या मदतीनं टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 बॉलचा आणखी खेळ बाकी आहे. खरं तर आपण पाहतोय पहिल्या इनिंग मधील पहिल्या सत्रातील पूर्वार्धातील. मयूर याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती चौकार. थँक्यू डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत खरं तर आपल्याला पाहायला मिळते. कारण अगदी आपण पाहतोय जगणारे ते मावळे होते, जगावणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदना देत पुन्हा एकदा मॅचकडे जाऊयात. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 30 धावा खरं तर धावपटलावरती आणि अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता एखादा मोठा फटका इथून अपेक्षित असेल, कारण सलामीचा फलंदाज प्रशांत कांबळे अद्याप मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारतोय. 4 ओव्हरची मॅच म्हटली तर 40 ते 45 धाव्यांचं टार्गेट सेट करणं गरजेचं असतं. परंतु इथे मात्र पहा ऑफ साईडला डीप कव्हरला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी शेवट केलं गोड, अंतिम क्षणाला येतोय चौकार आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ होईल समाप्त. पहिल्या इनिंगची समाप्ती होत असताना टीमची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू 35 धाव्यांचं टार्गेट, 35 धाव्यांचं खरं तर आव्हान ठेवलं गेले आता रायगड किंग्स टीम समोर. हे ऐकण्यासाठी जाऊया दुसऱ्या इनिंग मध्ये. खरं तर उत्तरार्धामध्ये आमच्या समोर जोडले जातील अमित म्हात्रे सर.
रायगड जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सन्माननीय अमितजी जाधव यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. आजचे खरं तर अन्नदाते आहेत. अन्नदाता सदा सुखी. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान, पुण्याचं कार्य केलं जातं अमितजी जाधव यांच्या वतीनं. आज खरं तर आजचे अन्नदाते मी मनापासून हार्दिक आभार मानतो राहुल पोपेटा आणि अमितजी जाधव यांच्या वतीनं. खरं तर या आजच्या शुद्ध शाकाहारी खरं तर जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार. खरं तर महामानव महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्व जोपासणारी ही मंडळी आणि आज खरं तर अमितजी जाधव यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे. बघा इकडे म्हात्रेसाहेब मॅच आहे कोंढाणा फायटर वर्सेस राजगड टायगर्स असा सामना. या मॅच नंतर आपण टॉस करून घ्या. कोंढाणा फायटर वर्सेस राजगड टायगर्स असा सामना आहे. मी आमच्या आदरणीय रिवाल म्हात्रे यांना विनंती करतो की आपण लगेच टॉस करून घ्या. तर नक्कीच टॉस केला जाईल. चला दोन्ही संघाचे संगणक यावं आणि बरोबर आता जेवणाची व्यवस्था ज्या पद्धतीनं आपण केली आहे ना ती सुरुवात देखील श्री बापदेव मंदिर जो आहे त्या मंदिराच्या जवळपास अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये जिथे राजेशजी पाटील महेशजी पाटील यांची करते ती अगदी शेती आहे त्या तिथेच मात्र उत्तम जेवणाची व्यवस्था श्री बापदेव मंदिराच्या बाजूला. मी विनंती करेन उपस्थित सर्व खेळाडू आमचे पाहुणे मान्यवर आयोजक सर्वांसाठी ही व्यवस्था आहे. तर भोजन नक्कीच तिथे जाऊन करावे हे सर्वांना विनंती आहे. चला टॉससाठी या. दोन्ही संघांना एक इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. मॅच असेल बघा कोंढाणा फायटर्स विपक्ष राजगड टायगर्स. राजगड टायगर्स या. ते आदरणीय रायगड जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अमितजी जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. सकाळच्या उद्घाटन प्रसंगी अमितजी जाधव यांच्या सुसौभाग्य पत्नी खरं तर प्राची जाधव मॅडम होत्या शुभारंभाला उद्घाटन प्रसंगी, परंतु अमितजी जाधव यांची पुन्हा एकदा आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. एक चांगले वक्ते देखील आहेत. आज त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. चला टॉस करूया. दोन्ही टीम्सना देऊया शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा दिल्या जातील या नेक्स्ट मॅचसाठी. चला या पण राजगड टायगर टीमचा संगणक आलाय. कोंढाणा फायटर्स आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. खरं तर हे इतिहासातलं वाक्य आणि तानाजी सुभेदार तानाजी मालुसरेनं खरं तर जसा कोंढाणा किल्ला जिंकला सर केला त्या टीमचं नाव कोंढाणा फायटर्स. टॉस झालाय. टॉस का बॉस. कोंढाणा फायटर टीम्सनं टॉस जिंकलाय. इथे माहिती आपण देऊया. कॉमेंट्री बॉक्सपर्यंत ती माहिती पोहोचली जाईल. कोंढाणा फायटर्स टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल तो आपला निर्णय घ्या आणि या नेक्स्ट मॅचमध्ये लगेच मैदानावर उतरायचं. जसा हा मॅच संपेल लगेच तुम्हाला उतरावं लागेल. 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकावे लागतील. या स्पर्धेचा महत्त्वाचा नियम. मॅच सुरू करूया. उत्तरार्ध ऐकायला नक्कीच मिळेल तुम्हाला आवाज राष्ट्रीय भाषेतून आमचे म्हात्रे बंधू अमित म्हात्रे. बहुत बहुत शुक्रिया रिवाल म्हात्रे साहब, इनका सुमधुर आवाज़ आप सभी लोग सुन रहे. दोपहर का सत्र हो गया, भोजन का टाइम और लोग भोजन का आनंद ले रहे. लेकिन फिलहाल उत्तरार्ध के लिए हम माइक्रोफोन के ऊपर जुड़ चुके हैं. पहली गेंद फुल टॉस डिलीवरी और इस बार गैप में गेंद मिड विकेट और स्क्वायर लेग बीच से खेला हुआ शानदार चौका. और नितिन भूरे ने काफी दमदार शुरुआत की. चौके के साथ आगाज किया, आरंभ किया, नारियल तोड़ा और श्री गणेश हुआ चौके के साथ. जीतने के लिए मेरे हिसाब से जो अपोजिट टीम है यानी कि यस रायगढ़ किंग टीम को जीतने के लिए. और ये माय गॉड क्या हुआ. छोड़ना मत यार, छोड़ना मत. कैचेस विन द मैचेस कोई भी खिलाड़ी जानबूझकर नहीं छोड़ता है. मैं इसका इस्तकबाल करता हूं दोस्तों, लेकिन पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच हारो मैच. आपको सभी को पता है ना किसी को जीवन दान देने के बाद क्या अवस्था होती है.
रन बन चुके 6। इस बार पॉइंट को चीरती हुई गेंद, बेहतरीन शॉट और रोहित शर्मा की याद दिलाई डीप पॉइंट सीमा रेखा के बाद नंबर 4। शॉट बॉलर जीतू जाता है, गाली गाली हंस रहे देखो, बहुत पहले मारता था। और टीम का टोटल स्कोर 10 के घर में 10 साहब। आणि अमितजी 3 षटकारांसाठी 1000, नितीनसाठी राजेशजी पाटील यांचे बंधू महेशजी पाटील यांच्याकडनं 3000 आहे। नितीन 3 ठोकायला लागतील षटकार। हाँ तो ठोकेगा वो, ठोकना चाहिए, ठोकने को धोखा देने वाला ठोका मजबूती को होता बड़ा मजा। क्या रे ये देखो कैसे सुखापुर हंस रहे। स्कोर अब मिकी माउस कहाँ गए, गायब हो गए। काकड़े साहब ने उन्हें कह दिया जाओ, नहीं तो फिर सलाइन लगाना पड़ेगा, गर्मी है ना। फुल टॉस है, मिड विकेट की गली में गेंद चली गई है, 1 बाउंस। इसी के साथ 4 रन डीजे। जा रहा है 15 और अंपायर की जोड़ी देखिए कैसे टिम्बूजी जैसी छोटे कद की जोड़ी। सामने लेकिन गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर दंदनाती हुई चली गई, मिस फील्डिंग। और इस बार रायगढ़ किंग्स का स्कोर आगे बढ़ता है, स्कोर जा चुका है 19। बेहतरीन बल्लेबाजी मिस्टर नितिन और स्वागत की। या शिवरायांची तुम्हाला आण आहे मित्रांनो, तुम्ही किती जरी काही केलं तरी शिवरायांचा इतिहास मात्र मित्रांनो विसरू नका। जय शिवराय, ज्यांच्यामुळे तुम्ही आज सर्व आम्ही सुरक्षित आहोत। आपला राजा कोणी देव नव्हता, पण ज्यांच्यामुळे आज मंदिरामध्ये साक्षात देव आहे। आपण आता छावा चित्रपट परिजनाने बघितला असेल, कित्येक लोक मात्र अगदी टॉकीजमध्ये रडली ज्यावेळी संभाजीराजांची क्रूर हत्या केल्यानंतर। पण औरंगजेब शेवटी म्हणाला, सचमुच ये शेर का छावा है। महाराष्ट्र संतों की भूमी है। अंपायर बघा, एका बाजूला दुधिया, दुसऱ्या बाजूला भोपळा। हाँ अंपायर की जोड़ी काफी तक, एक अंपायर खाना खाने के लिए, 2 अंदर है। और स्कोर 19। नए गेंदबाज मिस्टर सुमित कामले हमारे साथी स्कोर रहे। प्रवीण शेलके मॅडम पाली म्हणजे आपलं ते यांचं रोहित संघ ना, बरं आहे सगळं आहे तुमच्या गावात। 19 स्कोर। विकेट उखाड़ना पड़ेगा। सलामी बल्लेबाजों ने काफी बेहतरीन सलामी पारी खेली अपनी टीम के लिए, लाजवाब बल्लेबाज। वाह, थोड़ी हीट बढ़ती जा रही है। 13 मार्च को है होली। शॉट यार, गिर चंपा, देखो पहले लंबा छक्का मारा, खंबा ठोक दीजिए। इतिहास, ये मायभूमि, ये जन्मभूमि कह रही है महाराज के बारे, संतों की भूमि। और महाराज का जन्म हमारे रायगढ़, इस किले के ऊपर उनकी समाधि, हम पुण्यवान है। ये शॉट है, गैप में गेंद है, 1 बाउंस। चौवा बल्लेबाज आक्रामक मूड में आए हैं। नाम है मिस्टर नितिन भूरे। भूरे ने दोपहर को सबको कर दिया ब्लैक। चालबाज की नजर बाजीराव के तलवार पर, संदेह नहीं करते,
कभी भी मात दे सकते हैं, और ये मात देने के लिए नितिन भूरे तैयार है अपोजिट टीम को। 6 रनों की जरूरत है, छकड़ी ठोकेगा। उसके खेलने देखिए शाम के थोड़े नजदीक है, बेहतरीन लाजवाब बल्लेबाजी। ओ इज्जत दी गेंद को, सीधे बल्ले से खेल दिया है। गावस्कर साहब जी का एक वाक्य है, अच्छे गेंदों का सम्मान करो और खराब गेंदों को सीमा रेखा के बाहर भेजो। जैसी अच्छी गेंद थी इसे सम्मान दिया, थोड़ी जड़ में गेंद फेंकी थी। जसप्रीत बुमराह लसित मलिंगा की याद दिलाई है, फील्डिंग करने का फैसला किया है, जो मुझे लग रहा है यहाँ कोंडाना फाइटर्स टीम। चल अला इसको बोलते बैट्समैन, उसको पता है ना कमेंटर को भूख लगी है तो जल्दी खत्म करना चाहिए। और छक्के के साथ महेंद्र धोनी स्टाइल से मैच को फिनिश, मैच को जीता। इस बार देखा जाए यहाँ रायगढ़ किंग्स टीम ने परास्त कर दिया।